तर सुरू करूया. एक छोटं गाव होतं. त्या गावात एक आश्रम होतं. त्या आश्रमात एक ऋषी राहायचे. त्या ऋषींचं नाव होतं गोदंड स्वामी. त्यांच्याजवळ खूप सगळ्या शक्ती, जादू आणि ताकद होती. त्याच्यामुळे बाजूच्या गावातील लोक पण त्यांच्या समस्या सांगून त्यावर उत्तर घेऊन जायचे. एक दिवस मल्लिका नावाची मुलगी त्या ऋषींना भेटायला येते. तिला बघून स्वामीजी असं बोलतात, काय पाहिजे बेटा? इकडे कसं काय आलीस? तुझी समस्या काय आहे? त्या समस्येवर मी उत्तर देऊ शकतो. स्वामी, माझं लग्नाचं वय झालं, पण माझं लग्न नाही होते. माझ्यासाठी जे पण स्थळ येतं ते मोडून जातं. जे पण स्थळ येतं ते सगळेच मोडतं आहे. तुम्हीच माझ्या या समस्यावर काही मार्ग दाखवा. दुःखी नको होऊ बेटा. माझं म्हणणं आहे का पूर्व दिशेला जा. तिकडे तुला एक मोठी नदी दिसेल. त्या नदीत 30 दिवस डुबकी लावून स्नान करावे लागेल. 31व्या दिवशी तुझं लग्न नक्कीच होईल. असं उत्तर देतात. त्याच्यावरती, ठीक आहे स्वामी, मी नक्की तसंच करेल. असं बोलून तिकडून चालली जाते. काही वेळानंतर तिकडे एक माणूस एका माकडाला घेऊन येतो. स्वामी, लहानपणापासून मला खूप त्रास होतो आहे. या माकडाला नाचून थोडे पैसे कमवतो. माझ्या आयुष्यात कोणीच नाहीये. राहायला तर घर पण नाहीये. जेवण पण नीट नाही करत. मला काहीतरी मार्ग दाखवा स्वामी. नक्की बेटा, तुला एक मार्ग दाखवतो. तिकडून पूर्व दिशेला लांब प्रवास करून जा. तिकडे एक नदी आहे. त्या नदीत जे पण तू टाकून फेकशील ते सोन्यामध्ये बदलून जाईल. ते सोनं विकून जे पैसे मिळतील त्यातून तू आनंदात जगू शकतोस आणि तुला सगळं मिळेल. त्याच्यावर तो खूप खुश होऊन पूर्व दिशेला जाऊन त्या नदीजवळ जाऊन थांबतो. त्या नदीजवळ उभा राहून असं बघत राहतो. तेव्हा त्याचं माकड असं बोलतो, काय झालं? स्वामींनी सांगितलेलं ना, लवकर त्या नदीत काय तरी वस्तू टाक. असं बोलतो. तेव्हा तो, खरं आहे स्वामींनी बोललेलं, पण माझ्याकडे काहीच नाहीये. मी ते विसरलोच आहे. माझ्याकडे तू सोडून काहीच नाहीये. काय तुला त्याच्यात टाकू? तेव्हा ते माकड खूप घाबरून, बाबले, तू खलच फेकणार आहे? बोलून माकड लांब पळून जातो. तो चारी दिशांना बघत राहतो. तेव्हा ते माकड काहीतरी मिळेल बोलून आजूबाजूला शोधत असतो. तेवढ्यात त्याला एक अंगठी दिसते. ती अंगठी घेऊन त्या माणसाजवळ जाऊन असं बोलतो, आले मितला, जला ऐकले बघ, काय मिळालं आहे मला. बोलताच तो खूप रागात, जरा 1 मिनिट थांब तर. कोणती पण गोष्ट न मिळाल्यावर मी चिडलो आहे. बोलून त्या माकडाला आपल्या हातातून लांब फेकून देतो. असं तो माकड लगेच जाऊन त्या नदीत पडून जातो. ते बघून तो माणूस असं बोलतो, अरे मित्रा, माझ्याकडून किती मोठी चूक झाली आहे. बोलत ते माकड सोन्याचं माकड बनून बाहेर येतं. त्याला बघून तो आश्चर्यचकित होतो. अरे बापरे, आता तू कसा आहे माहितीये? सोन्याचा लेप लावलेल्या बाहुलीसारखा. तू जाणून बुधून मला टाकलं ना. मला बघ, मी कथा झालो आहे. बोलून ते माकड रडत राहतं. तेव्हा तो असं बोलतो, अरे मी खरंच मुद्दाम नाही केलं. अचानक झालं आहे. तू दुःखी नको होऊ. तू आता सुंदर दिसतो आहे. तुला बघितल्यावर मनाला शांती मिळाली आहे. आता जाऊ आपण, आता नंतर येऊ. बोलून त्याला घेऊन चालला जातो. असे काही दिवस निघून जातात. तो माकडासोबत काय करू शकतो असा विचार करत राहतो. तेव्हा त्याला एक विचार येतो. त्या माकडाला घेऊन एका चौकात चालला जातो आणि असं करतो, मेहरबान कदरदान साहेबान, बघितलं? या माकडाची मूर्ती बोलते, नाचते, उड्या मारते, सगळं काही करते. बघा याचा कमाल. बोलून ओरडत राहतो. खरंच त्या माकडाला बघून लोक त्याला मूर्ती मानतात आणि आपापसात बोलत राहतात. खूप सुंदर आहे हा माकड, एकदम मूर्ती सारखा आहे. आणि ही मूर्ती बोलते पण पहा. असं आश्चर्यचकित होऊन त्या माकडाला बघत राहतात. त्या माकडाकडून तो माणूस सर्कस पण करून घेतो. त्याला बघून सगळे लोक टाळ्या वाजवून
त्या माणसाला पैसे देतात. तसंच दररोज तो माणूस असं करत खूप कमी वेळातच खूप जास्ती पैसे कमवतो. तो त्या माकडाला असं बोलतो, बघ, तुझ्यामुळे इतके पैसे कमवले. मी आता निर्धनी नाहीये. हे सगळं त्या स्वामींची कृपा आहे. तसंच ते जाणून बुजून न झालेला हा तसा या सगळ्याचा मोल आहे. आता आपल्याला काहीच अडचण येणार नाही. माझं मन तर खूप खुश आहे. चल मग आपण त्या नदीजवळ जाऊ. जे तुझ्याकडे जुनं सामान आहे ते घेऊन ये. आपण त्याला सोन्यात बदलू. हो मित्रा, तू बरोबर लक्षात करून दिलं. आत्ताच जाऊ. बोलून तो अजून सामान एकत्रित करून ते दोघं नदीजवळ पोहोचतात. ते बघून त्या नदी किनारी बसून त्यांच्या जवळच्या गोष्टींना एक एक करून नदीत फेकत असतात. त्यांचं तसं फेकल्यावर प्रत्येक गोष्ट सोनं बनून बाहेर येत राहत. तसं प्रत्येक गोष्ट टाकणं आणि तेच सोन्यात रूपांतर होणं, बाहेर यायचं चालत राहायचं. तो त्या सोन्याच्या गोष्टींना बघून खूप खुश होत होता. तेव्हाच एक मुलगी जोरात पळून त्या नदीजवळ जाते. तो माणूस बघतो. अरे, कोणी मुलगी त्या नदीजवळ जात आहे. जाऊन तिला वाचव. त्या माकडाने असं बोलल्यावर तो माणूस पळत नदीजवळ जाऊन त्या मुलीला वाचवून बाहेर घेऊन येतो. तेव्हा ती मुलगी रडत असं बोलते, कोण आहे तुम्ही? असं का केलं तुम्ही? हा 31वा दिवस पण नदीत डुबकी लागली असती तर माझं लग्न झालं असतं. हे स्वामीजींनी दिलेलं वचन आहे. तुम्ही माझा प्रयत्न पूर्ण नाही होऊ दिला. आता माझ्याशी कोण लग्न करेल? बोलून ती रडत राहते. ते ऐकून, बापरे, मला माफ करा. तुम्ही नका रडू. तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नसेल तर मी तुमच्याशी लग्न करेल. कारण त्या स्वामीजींचं वचन मला माहित नव्हतं ना. मला वाटलं तुम्ही वाहून जाल म्हणून वाचवलं. तुमच्याशी मी लग्न करेल. असं बोलतो. तेव्हा ती आनंदात नाचायला लागते. खरंच तुम्ही माझ्याशी लग्न कराल? मी तर खूप खुश आहे. असं खूप खुश होते. तेव्हा तो माणूस असं बोलतो, आता चला, या सगळ्याचं कारण स्वामीजीच आहे. आपण स्वामीजींकडे जाऊन त्यांचा नमस्कार करून आपल्या लग्नासाठी स्वामीजींना विचारू. तेव्हा ते तिघं सोबत मिळून स्वामीजींकडे जातात आणि असं बोलतात, स्वामी, जसं तुम्ही बोललात माझी इच्छा पूर्ण झाली. 31व्या दिवशी लग्न होईल तुम्ही बोललेला. हे बघा, माझा नवरा मिळाला. स्वामी, तुमच्या वरदानामुळे खूप पैसे कमवले मी. माझा मित्र सोन्याचा माकड बनून माझ्या खूप कामात आला स्वामी. संसारात कोणाची गोष्ट कसं वळण घेईल हे कोणीच नाही जाणत. मी जे वरदान दिले तुम्हाला दोघांना ते किती चांगल्या कामात आले बघा. असं बोलतात की लग्न स्वर्गात ठरले जातात. तेव्हा ती वेळ येते तेव्हा कोणाच्या पण थांबल्याने नाही थांबत. लग्न असो का पाऊस, कधी पण कोणासाठीच थांबत नाही. कोणासाठी पण एक वेळ द्यावा लागतो. चांगला आहे का वाईट त्यावेळेस निर्धारितरित्या काम होणारच असतं. खरंच आहे स्वामी. देवाला जसं वाटतं तसंच होतं. स्वामी, तुम्हीच आमच्या दोघांचं लग्न करून आशीर्वाद द्या. असं विचारतो. तेव्हा ते स्वामी हो बोलून आपल्या शक्तीने 2 वर्णमाला प्रकट करून त्या दोघांचं लग्न लावून देतात. ते दोघं खूप खुश होतात. धन्यवाद स्वामी, तुम्ही आमच्या इच्छा पूर्ण केल्या. आता आम्ही दोघं नवरा बायको झालो आहोत. आमचं आयुष्य पण आनंदाने भरलं आहे. खूप धन्यवाद स्वामी. असं स्वामींकडे आपला आभार व्यक्त करतो. तेवढ्यात तो माकड नाराज होऊन लांब बसून घेतो. मित्रा, काय झालं? असं नाराज का बसला आहे? माझ्याकडून काही चूक झाली आहे का? तुझं आता लग्न झालं आहे. माझ्याची कोण केलनार? माझं काय होणार? असं माकडाने विचारल्यावर सगळे लोक खूप हसतात. तुला मैत्री हवे आहे का? चल, मी तुला एक मैत्रीण देतो. बोलून गोल्डन माकडिणीला प्रकट करतात. त्या माकडिणीला बघून माकड असं बोलतो, स्वामीजी, तुमची भेटवस्तू आवडली मला. आमचं पण लग्न तळून द्या. नक्कीच करून देईल. असं बोलून त्या दोघा माकडांचं पण लग्न लावून देता स्वामीजी. ती माकडीण आनंदात असं बोलते, स्वामी, आपण दोघे नेहमी खेळू शकतो. ही सगळी तुमची कृपा आहे. असं हसतात. ते ऐकून स्वामीजी पण हसता.
असे सगळे मिळून एकाच घरात राहतात, एका परिवारसारखं राहतात, आनंदात आपलं जीवन जगत असतात. असं स्वामीजींच्या वरदानामुळे 4 लोकांच्या आयुष्यात आनंद भरून येतो. असं तो माणूस आणि ते माकड आपल्या परिवारासोबत नेहमीसाठी आनंदात राहतात. या गोष्टीतून हे शिकायला मिळतं, जसे लिहिलेले असते तसेच होते. देवाची कृपा आहे. देवाच्या इच्छाशिवाय आपण काहीच नाही करू शकत. त्यांच्या आयुष्यात इतका आनंद यायचं कारण आहे परमेश्वर. देवाची लीला समजणं कोणाच्याच हातात नसतं. जे पण देवाची प्रार्थना करता, चांगल्या वेळाची वाट बघता, त्यांना नेहमी देव आनंदात ठेवतो आणि चांगलं आयुष्य पण देतो. सर्वे जन सुखिनो भवंतु. ही स्टोरी तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट करा. अशा खूप मस्त गोष्टींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.